मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे चिमणा लगेचच सावित्रीला आवाज देते. सावित्री म्हणते, आले आले सासूबाई. ती म्हणते, आहो हे घ्या, शिरा खाऊन घ्या, मला सासूबाई बोलावतायत. आणि ती तिथून ज्योतीला आता प्रश्न विचारून निघून जाते की या पुस्तकामध्ये स्त्रियांसाठी काही अधिकारच नाही आहेत का. आणि इथे ज्योती आता खूपच जास्त विचारात पडलेला असतो आणि तो आता पुस्तकाचं वाचन करण्यामध्ये इतका मग्न झालेला असतो स्त्रियांना अधिकार आहेत की नाही ते शोधण्यासाठी. तर इथे शिरा खायचाच विसरलेला असतो. तेव्हा सावित्री तिथे येते आणि म्हणत असते, अहो काय हे, अजूनपर्यंत तुम्ही शिरा पण खाल्ला नाही, तसाच ठेवलाय तुम्ही. तुम्हाला ना कौतुकच नाही आहे. इतक्या कौतुकाने तुमच्यासाठी गोडाचा शिरा करून घेऊन आले तर तुम्ही तो खाल्लाच नाही. तेव्हा इथे ज्योतीचं मात्र लक्ष नसतं. ज्योती आपला वाचनामध्ये मग्न असतो. तेव्हा सावित्री म्हणते, या पुस्तकामध्ये काय एवढं आहे काय माहिती, सांगितलं का कोणी खाऊ नको म्हणून. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हो सांगितलं कोणीतरी खाऊ नको म्हणून. तेव्हा सावित्री म्हणते, कुणी. तेव्हा ज्योती म्हणतो, थॉमस पेनने. तेव्हा ती म्हणते, आता हा कोण आहे बाबा. तेव्हा ज्योती म्हणतो, थॉमस पेन. अगं याने आहे ना या पुस्तकामध्ये माणसांच्या अधिकाराबद्दल लिहिलंय. तुला जर वाचताना आलं असतं ना सावित्री, तर तूसुद्धा माझ्यासारखं सगळं काही विसरून हे पुस्तक वाचत बसली असतीस. तेव्हा सावित्री म्हणते, बरं झालं मला वाचता नाही येते. बघा तुम्ही एकटे वाचताय पण तुम्ही हे खाण्यापिण्याकडे लक्षच देत नाही. तेव्हा ज्योती म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी शिरा नाही खाल्ला ना, मग आता आ. आणि तो आ करून आता उभा राहिलेला असतो. ती म्हणते, अगं बाई आता हे काय नवीन. तो म्हणतो आ म्हणजे आता तू तुझ्याच हाताने मला भरवायचं. तेव्हा सावित्री खरं तर लाजत असते. ती म्हणत असते, तुमचं बाबा चांगलं आहे, बनवायचं पण आम्हीच आणि भरवायचं पण आम्हीच. ज्योती इथे पुस्तक वाचत असतो आणि सावित्री त्याला भरवत असते. त्यानंतर इथे रात्रीच्या वेळेला सुद्धा ज्योती पुस्तक वाचतच बसलेला असतो. तेव्हा सावित्रीला झोप येत नसते. ती म्हणत असते, आहो आता झोपा की तुम्ही, मला सकाळी लवकर उठायचं आहे, तांबडं फुटताना उठायचं आहे मला दळण दळायला. हे बघा माझी झोप पूर्ण नाही होत मग, आणि मग डोळ्यावर सतत झोप राहते आणि मग सासूबाई रागवतात, डोळे मोठे करतात. तेव्हा इथे आता झोपा की तुम्ही, मला पण झोपू द्या. तेव्हा ज्योती म्हणतो, हा थांब जरा. तेव्हा सावित्री म्हणत असते, काय तर बाई, मानवाच्या अधिकाराबद्दलचं पुस्तक वाचतायत आणि इथे स्वतःच्या बायकोच्या झोपायचा अधिकार हिरावून घेत आहेत. आओ दया करा माझ्यावरती, झोपा ना आता. तो म्हणतो, ज्योती आत्तापर्यंत मी झोपलंच होतो पण आता मला जागं व्हायची गरज आहे. आणि आता इथे सावित्रीला कळून चुकतं की ज्योती काही झोपणार नाही आहे. तीच बिचारी कंटाळून झोपून जाते आणि त्यानंतर ज्योती मात्र रात्रभर जागून पुस्तक वाचत बसलेला असतो. त्यानंतर त्याच गोष्टीचा विचार करत असताना ज्योतीचे दोन मित्र आलेले असतात, सदाशिव आणि मोरो. ते दोघेजण आता त्याची खिल्ली विडवत असतात. तेव्हा इथे मोरो म्हणत असतो, काय मग, तुला ज्योती जे पुस्तक दिलंय ते पुस्तक तू वाचलंस का, की उशाशी घेऊन फक्त झोपलास. तेव्हा इथे सदाशिव म्हणत असतो, तर वाचलं असेल तर ना, डोळे तर बघ किती लाल झालेत आणि सुजलेसुद्धा. वहिनीने झोपू दिलं नाही वाटतं. ते दोघेजण आता हसत असतात. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, बघतोयस ना मोरो, सदाशिव कसा बोलतोय ते. तेव्हा मोरो म्हणतो, अरे बाबा मग काय झालं, पुस्तक वाचलं की नाहीस. तेव्हा ज्योती म्हणतो की माझं संपूर्ण पुस्तक वाचून झालंसुद्धा. तेव्हा मोरो म्हणतो, काय, संपूर्ण पुस्तक वाचून झालंसुद्धा आणि वहिनीने तुला ते वाचू दिलं. तेव्हा ज्योती म्हणतो, तिने मला पुस्तक वाचू दिलं. अरे तिने मला असा प्रश्न विचारला ना की माझी झोपच उडाली. तेव्हा इथे त्याचे मित्र म्हणतात, म्हणजे मोरो सदाशिव म्हणतात, असा काय प्रश्न विचारला वहिनीने ज्याच्यामुळे तुझी झोप उडाली. तेव्हा ज्योती म्हणतो, तिने मला विचारलं की ह्या मानवी अधिकारांच्या पुस्तकामध्ये स्त्रियांबद्दल काही अधिकार नाही आहेत का. तेव्हा मोरो म्हणतो, काय, अरे पण वहिनीला हा असा प्रश्न का पडावा आणि तू त्याचं उत्तर काय दिलंस. तेव्हा इथे तिला असा प्रश्न पडला कारण तिच्यासमोर तिची बाळमैत्रीण राधा आली, तिची बाळमैत्रीण रमा आली. राधा बालपणी तिचं लग्न झालं होतं आणि तिचा नवरा मेल्यानंतर तिला सती जावं लागलं होतं, चितेवरती बसावं लागलं होतं
आणि तिची दुसरी मैत्रीण रमा, तिचासुद्धा नवरा गेल्यानंतर तिला इथे आता विधवेचं आयुष्य जगावं लागतंय. बालपणी आपल्या मैत्रिणींच्या वाट्याला इतक्या वेदना आल्या, याचा तिला अजूनही त्रास होतो आणि म्हणून ती स्त्रियांच्या अधिकाराबद्दल मला विचारत होती. तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, अरे मग तू काय उत्तर दिलंस तिला? तेव्हा ज्योती म्हणतो की तिला उत्तर देण्यासाठीच मी ते पुस्तक पूर्णपणे वाचून घेतलं आणि त्यानंतरला माझ्या लक्षात आलं की तेव्हा 50-60 वर्षांपूर्वी थॉमस पेनने त्या पुस्तकामध्ये किती छान लिहून ठेवले रे. 1790च्या काळामध्ये त्याने 50-60 वर्षांपूर्वी असं लिहून ठेवलं आहे की जे पुरुषांना अधिकार आहेत ना, ते अधिकार स्त्रियांनासुद्धा आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांनी इथे स्त्री पुरुष समानतेबद्दल लिहून ठेवलेलं आहे. पुरुषांना सगळी कामं करण्याचा अधिकार आहे, तसंच स्त्रियांनासुद्धा तो अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्य असला पाहिजे, त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे जगलं पाहिजे, कुठल्याही गुलामगिरी सहन न करता, असं त्याने लिहून ठेवलं आहे. त्यावेळेला मला तर त्यांचे विचार खूपच जास्त आवडतात. तेव्हा इथे सदाशिव म्हणतो, म्हणजे तुला ख्रिश्चन धर्म आवडतो? तेव्हा तो म्हणतो, हो, कारण तिथे प्रत्येकाला विचार करण्याची मुभा आहे, एक वेगळं स्वातंत्र्य आहे, स्त्रियांना पुरुषांना समान अधिकार दिले जातात. मग तो धर्म वाईट कसा? सांग बरं. तेव्हा इथे सावित्रीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि जेव्हा तिला वाटतं की याचा अर्थ ज्योतिका आता ख्रिश्चन धर्म स्वीकारतोय की काय, तेव्हा ती धावत पळत देवघरामध्ये येते. सासू इथे शिदा बांधायला सांगत असते, पण ती काही आता तिच्याकडे लक्ष देत नाही. देवघरामध्ये ठेवलेला इथे आता अंबाबाईचा जो दोरा असतो ना, तो ती शोधून काढते आणि तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. तेव्हा इथे पुन्हा इथे चिमणाबाई तिला सांगायला जाते. तेव्हा सावित्री काही न ऐकता निघून जाते. तेव्हा चिमणाबाई म्हणते, काय करू मी या मुलीचं? हिचं कुठे काही लक्षच नसतं, सतत धावत असते, पळत असते, काही सांगितलं तर ऐकत नाही. तेव्हा इथे सदाशिव म्हणत असतो, म्हणजे तुला ख्रिश्चन धर्म आवडतो, म्हणजे तू निर्णय घेतलास, तुला हे सगळं मान्य आहे? तो म्हणतो, हो, मला हे सगळं मान्य आहे. तेव्हा तिने फक्त अर्धवट ऐकलेलं असतं आणि तिने तिचं मत बनवलेलं असतं. तेव्हा इथे ज्योती आता शाळेला निघालेला असताना तिथे सावित्री आहे, त्याने म्हणते, अहो जरा इकडे या. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, सदाशिव, बघतोयस ना ज्योती, काहीतरी विसरलाच वाटतं. तेव्हा ज्योती आता येतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा सावित्री म्हणते, हात पुढं करा. तो म्हणतो, नाही करणार हात पुढे, आधी सांग काय झालं. तेव्हा ती म्हणते, सांगितलं ना हात पुढे करा म्हणून. तेव्हा ज्योती हात पुढे करतो. सावित्री म्हणते, हा दोरा बांधते हातामध्ये. तो म्हणतो, कशाला? मला हे दोरे वगैरे नाही आवडत. ती म्हणते, आवं असं काय करताय? माझा विश्वास आहे या सगळ्यावरती. तो म्हणतो, पण माझा विश्वास नाही आहे. हे असे दोरे गंडे गळ्यामध्ये बांधले असते, हातामध्ये बांधले असते, तर आपण इतकी वर्ष गुलाम असतो का, सांग बरं. ती म्हणते, अहो गप्प बसावं तुम्ही. हे बघा, हा दोरा आहे ना अंबाबाईचा आहे, वाईट वंगाळ विचार मनात येणार नाही, ते बाजूला होतील. तेव्हा ज्योती म्हणते, हो अगदी बरोबर, कारण का कसं आहे ना, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे, या हातातल्या दोऱ्यावरती विश्वास आहे, बरोबर ना. आणि आता ज्योतीला राग आलेला असतो, कारण त्याला इथे दोरे गंडे अजिबात आवडत नसतात. आणि त्यानंतर सावित्री मात्र त्याच्या प्रत्येक बोलण्यावरती विचारच करत असते. तेव्हा इथे आता चिमणाबाई रागवलेली असते, कारण सूनबाईने शिदा बांधलेला नसतो ना. ती म्हणते, काय गं बाई, आलात का तुम्ही? ती म्हणते, काय झालं सासूबाई? ती म्हणते, काही नाही गं, तुम्हाला लाडावून ठेवलं आहे ना, म्हणून तुम्हाला माझं काही आता ऐकायचंच नाही आहे. चला हा शिदा बांधून घ्या, आता तोंडाकडे बघत बसू नका. तेव्हा ती आता शिदा वगैरे बांधते आणि रखमाकडे देत असते. तेव्हा रखमा म्हणते, बाई अगं ठेव खाली, तू कशाला शिदा देतेस मला? नाही म्हणजे हे बघ आता जाऊबाई, तुम्ही ऐका, आपला ज्योती त्या मिशनरी शाळेत जातो, बरोबर ना. मग आता तिथं गेल्यानंतर थोडा तरी तो बाटला असेलच ना. मग आता घरी आल्यानंतर त्याच्या पुस्तकाला हात लाव, त्याला काहीतरी दे, म्हणून ही 2 आणं तरी बाटलीच असेल की. म्हणून मला हिच्या हाताने शिदा नको, देवदर्शनाला जायचं आहे. अहो शिवाशूत काय असते की नाही, म्हणून मला हिच्या हातून शिदा न्यायचा नाही आहे. बघ बाई, तुला वाईट वाटत असेल, पण आता आपला जो काही ज्योती आहे ना, जेव्हापासून त्या ख्रिस्त लोकांच्या शाळेत जायला लागले ना, तेव्हापासून आपला येसू येसू एवढंच करत असतो. त्याला फक्त त्यांचाच धर्म आवडतो, कळतंय का तुला? बघ हो बाई, कधी ज्योतीचा जॉन होईल ना, काही सांगता येत नाही. तेव्हा इथे सावित्री परत घाबरलेली असते. तिच्या मनामध्ये फक्त भीती असते की त्याने धर्म बदलायला नको.
पण आता इथे सावित्रीला कुठे माहिती असतं की आता ज्योती काही थांबणार नाही आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेले असते पारू. ती म्हणते की मी भाजी आणली रानातून, एक काम करता का जाऊबाई, एवढी भाजी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवा, मी हातपाय धुवून आलेच. तेवढ्यातच तिथे चिक्का घेऊन एक दुसरी बाई आलेली असते. ती म्हणते, अहो ताईसाहेब, चिक्का घेऊन आले, हा तेवढा आतमध्ये नेऊन ठेवता का? ती म्हणते, तूच नेऊन ठेव ना. ती म्हणते, काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा सावित्री म्हणते, अगं आमचे हे अजून आले नाहीत, त्यांची शाळेतून येण्याची वेळ झाली तरी बी अजून आले नाहीत. तेव्हा ती म्हणते, मी दादासाहेबांना मगाशी म्हशीच्या मागे येताना बघितलं आणि ते मगाशी फादरबरोबर काहीतरी बोलत होते. ती म्हणते, काय फादरबरोबर बोलत होते? तू येतेस का माझ्याबरोबर, आपण जाऊन बघूया. तेव्हा ती जात असताना पारू येते आणि म्हणते, काय हो जाऊबाई, कुठे चाललात? ती म्हणते, मी आलेच आहे, इथं काम आहे, आले आले जाऊबाई. तेव्हा इथे पारू आता विचारात पडते की नक्की काय घडलं, इतक्या घाई गडबडीमध्ये कुठे वर जाऊबाई गेले असतील. सावित्री आलेली असते ज्योतीला बघायला. फादर बरोबर बोलून आता फादर होऊन येतोय की काय, कारण हातामध्ये दोरा वगैरे बांधल्यानंतर ज्योतीला वाटतं की सावित्रीचा विश्वास नाही आहे, म्हणून तो आता रागाच्या भरात म्हणतो की थांब, आता फादरच होऊन येतो की नाही बघच तू. तेव्हा इथे ती घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये इथे ज्योती म्हणत असतो की आता थॉमस पेन काय म्हणतो सांगा बरं, की इथे माणसाने प्रत्येकाने सुरक्षित असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, माणसाला इथे निर्णय घेण्याचे अधिकार हवेत, त्याला पाहिजे तसं त्याने वागलं पाहिजे. स्त्री आणि त्याचबरोबर पुरुष या समानतेबद्दल आता ज्योती बोलत असतो, आपल्या मित्रांना समजावून सांगत असतो आणि इथे त्याचे मित्र ऐकत असतात. तेवढ्यातच सावित्री तिथे आलेली असते. तेव्हा मोरो म्हणतो, बघतोयस ना सदाशिव, आपल्या ज्योतीला घरी जायला उशीर काय झाला? तर वहिनीसाहेब इथपर्यंत आल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती सावित्रीच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, हे सगळं काय सावित्री, बघितलंस ना, माझ्या मित्रांसमोर तू माझं हसं केलंस ना, ते आता हसतायत माझ्यावरती, खिल्ली उडवतायत, झालं तुझ्या मनासारखं? ती म्हणते, अवं माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही फक्त माझं मन समजून घ्या. ज्योती म्हणतो, घेतलं ना, घेतलं तुझं मन समजून, तुझं शंखेखोर मन. तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे? चोरून बोलणं ऐकलं, हातामध्ये दोरे वगैरे बांधणं, म्हणजे याचा अर्थ तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे ना, आणि त्याच्यामध्ये तुझ्या मनामध्ये सतत शंकासुद्धा असते. बायको आहेस की शेपूट आहेस ग तू, असं म्हणाल्यानंतर इथे आता ज्योती रागवलेला असतो आणि सावित्री पूर्णपणे घाबरलेली असते, जेव्हा इथे ज्योती तिच्यावरती चिडलेला असतो, रागवलेला असतो.